हरिओम. आपल्या साप्ताहिक गीतेच्या अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत. आपण आज श्लोक 21व्या सुरुवात करणार आहोत, पण आधी आपण प्रार्थनेने सुरुवात करू नेहमीप्रमाणे. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरिः ओम्। हरि 5वा अध्याय चालू आहे आपला, आणि ज्ञानीची लक्षणं सांगणारा जो विषय आहे तो आपला चालू आहे. तो आता शेवटाकडे आलेला आहे. 21 आणि 22 या 2 श्लोकांमध्ये तो विषय पूर्ण होणार आहे. आज आपण 21वा श्लोक बघूयात. आधी श्लोक वाचूयात. बाह्यस्पर्शे सक्तात्मा विन्द्यत्यात्मनि यत् सुखं स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते। विठलाविषयी जाणे अंतरी सुख कायते, ब्रह्मी मिसळला तेव्हा भोगी ते सुख अक्षय. पदच्छेद करूया. बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा विंदती आत्मन यत् सुखम सहा ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखम अक्षयम अश्नुते. आता अन्वय आणि अर्थ. बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा, बाह्य स्पर्शांमध्ये जो आसक्तीरहित आहे असा. बाह्य स्पर्श म्हणजे इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगातून जे सुख मिळतं त्याच्याविषयी ज्याचं अंतःकरण आसक्तीरहित आहे असा साधक. आत्मनी यत् सुखम विंदती, आत्मस्वरूपात जे सुख मिळवतो. सहा ब्रह्मयोगयुक्तात्मा अक्षयम सुखम अश्नुते, तो पूर्णतः ब्रह्मयोगयुक्त होऊन अक्षय सुख अनुभवतो. परत नुसतंच मराठी अर्थ वाचूयात. इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगातून मिळणाऱ्या बाह्य सुखाच्या बाबतीत ज्याच्या अंतःकरणामध्ये अजिबात आसक्ती उरलेली नाही असा साधक आत्म्यामध्ये जे सुख मिळवतो. आता तेच सुख असं म्हणायचंय आपल्याला, पण ते इथे म्हटलेलं नाहीये. पण अर्थ नीट आपल्याला लागण्याकरता ते शब्द घालायला लागतात. तेच सुख ब्रह्मयोगयुक्तात्मा म्हणजे ब्रह्माशी पूर्णपणे एकरूप झालेला सिद्ध पुरुष, तर त्याला साधक नाही म्हणता येणार, सिद्ध पुरुष हा अक्षयपणे ते अनुभवतो. इथे आता मागच्या श्लोकामध्ये आपण काय म्हणलो, नपुरुषेत प्रियम प्राप्य नोद्विजेत प्राप्याच्या प्रियम. तर ते ऐकल्यानंतर असं वाटू शकतं की प्रिय काहीही प्राप्त झालं तरी ज्ञानीला काही हर्षित त्याला हर्ष होत नाही. तर असं काही न वाटू शकतं की म्हणजे हे ज्ञानी लोक फार शुष्क जीवन जगतात, त्यांना आनंद वगैरे काही, म्हणजे जीवनातला आनंदच त्यांचा सगळा संपून गेलेला आहे, आटून गेलेला आहे, अशी काहीतरी एक चुकीची कल्पना होऊ शकते. म्हणून या श्लोकाची योजना आहे की दुःख तर त्यांना होत नाहीच, पण त्यांना अखंडच आनंद होत असतो. जीवनामध्ये योगज्ञानी व्यक्ती जी असते ती आंतरिक सुखाचा सारखाच अनुभव, सतत अनुभव घेत घेतच आपलं जीवन जगत असतात आणि अखंड आनंदाच्या ज्ञानपूर्ण स्थितीमध्ये ते असतात. हे सांगायचंय भगवंतांना त्याच्यामध्ये. कारण अर्धवट ऐकून मनात काहीतरी वेगळ्या गैरसमज धरणं हा पुष्कळ श्रोत्यांचा एक सहज स्वभाव असतो. ते पहिला ऐकतात आणि मग त्याच्यातच गुंततात आणि पुढचं काय सांगितलंय त्याच्या ऐवजी त्याच्यातच रममाण होऊन खयाली पुलाव पकवायला सुरुवात होते. शंकराचार्यांनी त्यांच्या भज गोविंदम या स्तोत्रात म्हटलंय, यस्य ब्रह्मणि रमते चित्तम नंदती नंदती नंदत्येव. ज्याचं ब्रह्मामध्ये चित्त रममाण झालेलं आहे तो आनंदात असतो आणि फक्त आनंदातच असतो. दुःख त्याच्या जवळपास फिरकत सुद्धा नाही. हेच आपल्या तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगात म्हटलं, तो अत्यंत प्रसिद्ध अभंग सगळ्यांना माहिती आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे,
त्यांना हा आत्मानुभवच त्यांनी या शब्दामध्ये व्यक्त केलेला आहे. आता आपण ओळीनी एक एक अर्थ बघत आहोत. पहिली ओळ आपण आधी चिंतनासाठी घेऊया. बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा विंदती आत्मनी यत सुखम. म्हणजे बाह्य स्पर्शामध्ये आसक्ती नसलेलं अंतःकरण ज्याचं आहे असा ज्ञानी आत्म्यामध्ये जे सुख मिळवतो. एवढ्याच तुकड्यावर आपण आधी विचार करूया. आता रामसुखदास याच्या बाबतीत सांगतात की आधीच्या श्लोकामध्ये जे सांगितलंय, प्रिय प्राप्त झाल्यावर हर्षित न होणे आणि अप्रिय प्राप्त झाल्यानंतर उद्वेग न होणे, ही स्थिती प्राप्त करण्यासाठी बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा होणं ही प्राथमिक गरज आहे. अनलेस अँड अंटिल तुम्ही ती स्थिती प्राप्त करत नाही, तुम्हाला न प्ररुष्टेत प्रियम प्राप्य नोद्विजेत प्राप्यच्या अप्रियम असं वागायला जमणारच नाहीये. त्यामुळे जणू काही त्या स्थितीच्या मुळाशी काय कारण असायला हवं किंवा कशा प्रकारचं आचरण असायला हवं ते ह्या श्लोकाच्या सुरुवातीला सांगितलं जातं. आता थोडं बाह्य स्पर्श आणि एक एक शब्द बघूया. बाह्य स्पर्श म्हणजे बाह्य इंद्रियांना ज्यांचा स्पर्श होतो त्या विषयांना म्हणतात बाह्य स्पर्श. म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे सगळे विषय म्हणजे झाले बाह्य स्पर्श. आणि इथे आत्मा हा शब्द अंतःकरण या अर्थी वापरलेला आहे. आणि शब्द आदी विषयांच्या बाबतीत ज्याचं अंतःकरण असक्त, असक्त म्हणजे आसक्तीरहित. असक्त आणि आसक्त हे शब्द इतके जवळजवळ आहेत आणि ते खूप सारखे वाटतात, पण ते बरोबर अपोजिट आहेत हे लक्षात ठेवायचं. असक्त म्हणजे आसक्तीरहित असं ज्यांचं अंतःकरण झालेलं असतं त्या व्यक्तीला म्हणायचं बाह्य स्पर्शे श्वसक्तात्मा, आणि त्याला विषयांच्या बद्दल प्रीती नसते. आता विषयांमधून मिळणारं सुख आणि आत्मनी म्हणजे आत्म्यामध्ये मिळणारं सुख ह्याच्यात नेमका फरक काय आहे तो बघण्याची गरज आहे. कारण त्यात नक्कीच काहीतरी फरक असला पाहिजे, नाहीतर बाह्य स्पर्शाच्या सुखामध्ये न रमता तो आत्म्याच्या सुखात का बरं रमला असता, साधा विचार आहे हा. त्यामुळे त्याची थोडीशी आपण त्याचं चिंतन करू म्हणा किंवा विश्लेषण करूया. तर इंद्रिय आणि विषय हे एकत्र आले की त्याच्यामधून शरीर आणि मनाला काही अनुकूल संवेदना निर्माण होतात आणि त्याच्यातून सुख मिळतं. समजा एखादं आवडतं गाणं आपल्या कानावर पडलं तर आपल्याला सुख होतं, पण तेच जर आवडतं गाणं असूनही तर ते अति कर्कश व्हॉल्यूम मध्ये असेल, दणदणाट असेल, तर आपण विटतो. म्हणजे ते गाणं आवडीचं आहे पण तरीही तो व्हॉल्यूम आपल्याला अनुकूल नाहीये, त्यामुळे मग आपल्याला सुख होत नाही. मग तिथे अनुकूलता संपून प्रतिकूलता सुरू होते. अशाच विविध गोष्टी म्हणजे ध्वनीचा कानाला होणारा स्पर्श, खाण्याच्या पदार्थाचा जिभेला होणारा स्पर्श, गंधाचा नाकाला होणारा स्पर्श, वस्तूचा त्वचेला होणारा स्पर्श, आणि एखादी गोष्ट बघतो त्या दृश्याचा नेत्राला होणारा स्पर्श, हे इंद्रियांना अनुकूल असायला हवेत. आणि कधी कधी इंद्रियांना जे अनुकूल वाटतं ते आणि मनाला जे अनुकूल वाटतं ते याच्यामध्ये थोडा फरक असतो. आणि मनाला जे अनुकूल वाटतं ते जास्त वरचढ ठरतं. एक उदाहरण बघूया की एखाद्याला अशी तिखट, अतिशय तिखट जाळ मिसळ आवडत असेल, मग ती मिसळ खाताना त्यालाही त्याच्या जिभेला त्रास होत नाही का? होतो. म्हणजे जिभेला ते खूप तिखट लागतं, नाका डोळ्यातनं पाणी येतं, पण त्याच्या मनाने त्याच स्थितीला अनुकूल आहे असं ठरवलेलं असतं. त्यामुळे जरी खाताना त्याला त्रास झाला किंवा नंतर त्याला पोटाला त्रास होणार आहे किंवा ऍसिडिटी होणार आहे, तरीही तो ते मनाला अनुकूल असलेली गोष्ट करू जातो. आपण मागे दारुड्याचंही उदाहरण बघितलं की दारूचे तोटे त्यांना माहिती नसतात का? की दारूला फार मोठा सुगंध असतो, की त्याला फार मोठी चांगली चव असते, तरी का प्यावीशी वाटते? त्यांच्या मनाने ते अनुकूल आहे, त्याच्यानंतर होणारी संवेदना ही अनुकूल आहे, हे मनाने ठरवलेलं असतं. त्यामुळे मग बाकीच्या गोष्टी या दुय्यम होतात. तर काही जण असा प्रश्न विचारतात की सर्वसामान्य आपण सगळी जी माणसं आहेत ती विषयामधूनच सुख प्राप्त करत असतो आणि विषय सेवनाने आपल्याला सुख होतही असतं बरीच वेळेला, मग आत्मसुखाच्या मागे लागण्याची काय गरज आहे? आता आपल्याला उन्हाळ्यामध्ये आपला आवडीचं फळ आंबा, आंबा खाऊन
जे काही आनंद होतो तो आनंद मिळवण्यासाठी ध्यान करण्याची गरज आहे का? आंबाच खायला पाहिजे त्याला. तर आता इथे हा विचार करायचा आहे की अशा ज्या काही गोष्टी आपल्याला खूप उच्च अतिशय आवडतात त्यांनी आपल्याला सुख मिळतं, ते किती काळ टिकतं. इथे सगळी मेख तिथे आहे की ते किती काळ टिकतं. एक आंबा खाल्ला की तुम्ही पूर्ण म्हणजे इव्हन पूर्ण सीझनभर तरी सुखी राहता का? की आता परत नकोच खायला दुसरा आंबा, असं नाही होत. परत दुसऱ्या दिवशी खाऊ, कधी हापूसचा खाऊ, कधी पायरीचा खाऊ, पुन्हा वेगळं वेगळं वैविध्य शोधू. देसायांचे चांगले असतात का अजून कोणाचे बेहऱ्यांचे चांगले असतात त्याच्या शोधात जाऊ. तर तिथे तुमचा शोध आणि त्याच्या पाठीमागे धावणं हे त्याच्यात संपत नाही. आणि दुसरी एक गोष्ट, विषयाच्या पासून जो आनंद होतो त्या आनंदाचं स्वरूप कसं असतं त्याचं थोडंसं विश्लेषण जर केलं तर ऍक्च्युअली जेव्हा वस्तू आपल्याला हवीशी वाटते मग आपण प्रयत्न करतो ती वस्तू आपल्याला मिळते आणि त्याचा उपभोग घेतल्यानंतर आपल्याला काही काळ तृप्त वाटतं. ह्या सगळ्यामध्ये जेव्हा आपल्याला शांत आणि तृप्त वाटत असतं आणि आनंदाचा अनुभव येत असतो तेव्हा खरं म्हणजे काय झालेलं असतं की ते जे सारखं मागणारं आणि धावणारं जे मन असतं ते काही काळापुरेचं तरी का होईना शांत होतं. आणि मन बुद्धी हे सगळे शांत झाल्यामुळे आत्म्याचा जो आनंद स्वरूपता आहे ती प्रत्यक्षात अनुभवायला एक अनुकूल अशी स्थिती वातावरण प्राप्त होतं आणि त्याच्यामध्ये आत्म्याच्याच आनंदाचा खरं म्हणजे अनुभव येत असतो. पण आपल्याला मात्र वाटतं की विषयामुळे आनंद झाला. तर हे सर्वसामान्य लोकांना हे अनालिसिस माहिती नसल्यामुळे ते लोक विषयांमुळेच आनंद मिळतो असं गृहीत धरून वेगवेगळ्या विषयांच्या मागे धावत राहतात. पण हे सुख जे काही असतं ते थोड्याच काळाचं असतं. लागलीच पुढची इच्छा मूळ धरते आणि मन परत त्या इच्छेकडे धावायला लागतं. ह्याचं वर्णन ऍक्च्युअली ती जी ओवी मी आता जी सांगणार आहे ओवीचा अर्थ सांगणार आहे. फक्त ओवी आपण पुढच्या श्लोकाच्या संदर्भात असल्यामुळे ज्ञानेश्वरीची पुढच्या श्लोकाच्या बरोबर वाचूयात. पण इथे त्याचं विवेचन हे खूप लागू पडत आहे म्हणून मी ते सांगतेय की हे सुख अल्प आहे आणि ते आम्हाला पुरेसं आहे. असं जर तुम्ही ठरवलं की विषयातनं आम्हाला सुख मिळतंय, थोडं 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 सुख सारखं सारखं मिळतंय येतंय जातंय आणि हे आम्हाला पुरेसं आहे, हे म्हणणं म्हणजे कशासारखं आहे की आकाशामध्ये वीज चमकतीये त्याच्यामध्ये जो काही प्रकाश पडतोय तो आम्हाला पुरेसा आहे. वीज किती काळ चमकते, त्याच्यातनं जो प्रकाश अगदी खूप जरी असला तर तो किती काळ मिळतो आणि त्याच्यामध्ये आपलं कुठलं कार्य होऊ शकतं का? नाही होऊ शकत. म्हणजे तुम्ही असं म्हणलं की विजा चमकतायत म्हणून दिवे लावण्याची गरजच नाही, तर ते जितकं हास्यास्पद ठरेल तितकंच हे म्हणणं आहे की विषयातलं सुख मिळतंय मग आत्म्याच्या सुखाची आम्हाला काय गरज आहे. तुम्ही आत्म्याचं सुख अनुभवलंयत का? त्याच्यासाठी प्रयत्न केलायत का? तो केलात की तुम्हाला दिवा लावणं आणि वीज चमकणं याच्यातला फरक आपोआपच उमगेल. त्यामुळे त्या दोन सुखामधला मूळ हा फरक आहे की आत्मसुखामध्ये आपल्या मूळ स्वरूपाचा आनंद असतो आणि तो शाश्वत असतो आणि विषयांच्या सुखामधला आनंद हा क्षणभंगूर असतो. आता इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगामधून म्हणजे संस्पर्शामधून बाह्य स्पर्शामधून ज्या संवेदना प्राप्त होतात त्याच्यातून सुखाचा अनुभव घेणं म्हणजे भोग. तर संवेदना जेवढा वेळ अनुकूल वाटतात तेवढा वेळ सुख आणि अनुकूलता वाटणं संपलं की सुख संपतं. अगदी आवडता पदार्थ सुद्धा जरी असला तरी तो एका लिमिटच्या पलीकडे आपण खाऊ नाही शकत. खूप आवडत असतो तरी पण अगदी गुलाबजाम म्हणा, श्रीखंड म्हणा, आमरस म्हणा, एक वाटी दोन वाटी 4-5 वाट्यांनंतर त्याच्यातला आनंद संपलेला असतो. म्हणजे विषयातला आनंद उपभोगण्यासाठी शरीराच्या मर्यादा असतात. पहिली गोष्ट म्हणजे आपण आता ते विश्लेषण अजून थोडंसं पुढे अजून 2-3 मुद्दे त्याच्यामध्ये ऍड करतो. एक आपण बघितलं की क्षणकाळ असतं आणि दुसरं तो आनंद आपण किती प्रमाणात उपभोगू शकतो त्याला शरीराच्याही मर्यादा असतात आणि मनाच्याही मर्यादा असतात. मनाला सुद्धा एकच गोष्ट सारखी तीच 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 करत बसण्यामध्ये रस त्याला काहीतरी वेगळं हवं असतं, नवीन सारखं काहीतरी नवीन हवं असतं. त्यामुळे मनाची चंचलता असल्यामुळे तो वेगवेगळ्या विषयांच्या मधून सुख शोधायला जातो आणि त्यामुळे सतत अस्थिरता त्याच्यामध्ये असते. इथे आपल्याला
ययाती राजाची एक गोष्ट कदाचित माहिती असेल बऱ्याच जणांना. ययाती म्हणून जो राजा होता त्याचे बहुतेक हे आख्यान महाभारतामध्ये आहे, मला असं वाटतंय की ययाती राजा हा अत्यंत सुखलोलुप राजा होता. राजाच असल्यामुळे त्याला सुखभोगांची काहीच कमतरता नव्हती आणि त्यांनी आयुष्यभर भरपूर विविध प्रकारांचे विषयांचे उपभोग घेतले. पण शेवटी कधीतरी तोही म्हातारा झालाच आणि म्हातारा झाल्यामुळे त्याला त्याची तृप्ती आली नव्हती मनाला. पण म्हाताऱ्या शरीराने उपभोग घेता येत नव्हते म्हणून तो अस्वस्थ झाला. आणि मग त्यांनी काय करावं म्हणून ते त्याच्या राजपुरोहितांना विचारलं. तेव्हा ते म्हणले की एकच उपाय आहे की तुझे 4 मुलगे आहेत, त्याच्यातल्या कुठल्या तरी एका मुलाला तू विचार. जर त्यांनी त्या मुलाचं तारुण्य जर तुला उसनं दिलं काही काळापुरेसं आणि तुझं वार्धक्य त्यांनी घेतलं तर तुला अजून काही काळ विषयांचा उपभोग घेता येईल. त्यांनी विचारलं आपल्या मुलांना. तो बघा आता किती म्हणजे तो त्या विषयांच्या आहारी गेलेला होता की आपल्या तरुण मुलाकडून तारुण्य त्याचं उसनं मागायचं. ह्यालाही त्यांनी मागे पुढे वाटलं नाही की त्याला त्याची लाज वाटली नाही की मी असं कसं करू. म्हणून ते एक प्रसिद्ध हे आहे ना वाक्य, कामातुराणाम न भयम न लज्जा. त्यांना आपली कामना तृप्त करणं एवढं एकच भूत त्यांच्या डोक्यावर बसलेलं असतं. त्याच्या पलीकडे त्यांना आपण असं आपल्याला हे शोभतं का वगैरे असे काहीही विचार मनामध्ये येत नाही. त्या चारी पुत्रांमधला एक पुरू नावाचा पुत्र तयार झाला. त्यांनी आपलं तारुण्य आपल्या वडिलांना दिलं, वडिलांचं वार्धक्य घेतलं. त्याच्यानंतर पुढे अनेक वर्ष ययातीने विषयांचा उपभोग घेणं चालू ठेवलं. आणि मग कधीतरी एकदा त्याला उपरती झाली की हे नेव्हर एंडिंग आहे. मी कितीही काळ जरी हे तारुण्य की अजून दुसऱ्या मुलाचं जरी घेतलं त्या चारी जणांची घेतली तरीही माझी तृप्ती होणंच शक्य नाहीये. कारण हे विषय ही गोष्टच अशी आहे की जी तुम्हाला कायमची तृप्ती कधी देतच नाही. जसं तुम्ही एखादा अग्नी पेटवला आणि त्याच्यामध्ये आहुती दिली तुपाची किंवा काय कुठलं हवीर द्रव्य, तर अग्नी त्यांनी तृप्त होत नाही. तो अजून अजून जेवढं तुम्ही घालाल तेवढं घेतो आणि पुन्हा जास्तच जास्तच त्याच्या ज्वाळा भडकायला लागतात. तसंच कामाला सुद्धा अग्नीचीच उपमा दिलेली की तुम्ही जेवढ्या त्या कामना तृप्त करत जाल तेवढ्या त्या कामना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने डोकं वर काढत राहतात, जास्त तीव्रतेने काढत राहतात आणि तुम्हाला कायम अस्वस्थतेत ठेवतात. तर इथे त्याच्यातून त्याला मग फायनली त्याला उपरती झाली आणि मग त्यांनी ते आपलं त्याचं तारुण्य पुरूला परत करून टाकलं. तर याच्यामधून आपल्याला असं कळतं, रामसुखदास आपल्याला एक गोष्ट या बाबतीतली लक्षात आणून देतात की खरं म्हणजे बाह्य पदार्थांचा संबंध हा अवास्तविक आहे, कारण तो अनित्य आहे. आणि आत्म्याशी आपला संबंध किंवा परमात्म्याशी म्हणून परमात्म्याशी जो आपला संबंध आहे तो वास्तविक किंवा नित्य आहे. पण अज्ञानामुळे आपण विषयांची संबंध जोडू पाहतो आणि विषयांच्या वरती सुखासाठी अवलंबून राहतो आणि त्यांच्या मागे जातो आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला कायम दुःखच दुःख प्राप्त होत राहतं. हा जो मुद्दा आहे हा पुढच्या म्हणजे आता आपला कुठला 21वा श्लोक चालू आहे ना, 22वा श्लोक अख्खा याच्यावर आहे की विषय सुख ही कशी दुःखकारकच असतात. आणि म्हणून रामदास स्वामींनी म्हटलेलं, बऱ्याच संतांनी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला उद्बोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक कुठला तरी रचना आहे, तुझे असून तुझं पाशी तू जागा चुकलासी. आपण आनंद स्वरूप आहोत पण आपण आनंदासाठी मात्र इकडे तिकडे भटकतो आहोत. रामदास स्वामींनी याच्यामध्ये म्हटलंय करुणाष्टकामध्ये, विषय जनित सुखे सौख्य होणार नाही, तुझं विण रघुनाथा बोखटे सर्व काही. म्हणजे खरा आनंद हा फक्त परमात्म्याच आहे, परमात्म्यामध्येच आहे, बाकी सगळं हे बरोबरच आहे. ज्ञानदेवानी तर एक वेगळीच त्याला उपमा दिली. ते म्हणतात की दुःखच सुखाच्या झुली पांघरून येतात आणि आपली वरवरची झूल बघून आपण फसतो आणि सुख सुख म्हणून ते पकडायला जातो, ती झूल बाजूला पडते आणि दुःखच हातात येतं. असं ज्ञानेश्वरांनी काही ठिकाणी वर्णन केलेली. तर या संत वचनांवर विश्वास ठेवून त्याचं मनन करून ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करून आपली हळूहळू बाह्य पदार्थांच्या विषयीची जी आसक्ती आहे ती कमी व्हायचा प्रयत्न आपण केला पाहिजे, कमी करण्याचा प्रयत्न. आणि मग हा प्रयत्न सुरू झाल्यानंतर
संस्कार म्हणजे आपले सत्संगातून मिळणारे संस्कार, त्याच्यातून होणारं प्रबोधन, ह्याच्यातून भाग्यानेच, कारण नुसतं ऐकून सगळ्यांच्यातच परिवर्तन होतं असं नाही, त्या आपल्याला ते क्लिक होतंय का, हे थोडस, काही गोष्ट जी आपल्या आत असते ती आपण बाहेर, ती गोष्ट आपल्याला आवडते. जे आपल्या आत अजिबातच नसेल ते बाहेर कितीही असलं तरी आपल्याला त्याचं काही विशेष सुख दुःख नसतं किंवा काही पडलेलं नसतं किंवा आपल्याला त्याचं अप्रूप जाणवत नाही. थोडं आपण संगीत शिकलेलं असू, थोडी सुरांची जाण असेल, तर आपल्याला बाहेरून घेतलेली म्हणजे अशा गोष्टीची ताण आपल्याला आहा जे होतं ते थोडं आपल्याला माहिती असेल तर ते जास्त होतं. आपण जर संगीतात एकदम औरंगजेब असू तर मग आशा भोसले गायली काय, लता मंगेशकर गायली काय, सगळं सारखंच. तसं जर जसे जसे तुमच्यावरती हे अध्यात्माचे संस्कार व्हायला लागतात, तसं तुमचं श्रवण मनन निधिध्यासन या मार्गाने तुम्ही जायचा प्रयत्न करता, तेव्हा मग शांत बसण्यातला, अंतर्मुख होण्यामधला आनंद आपल्याला थोडा थोडा जसा जसा अनुभवायला येऊ लागतो तसा तसा तो आवडायलाही लागतो. मग त्याच्याकरता अजून प्रयत्न करावा असं वाटायला लागतं. तुमच्यात ती तळमळ वाढायला लागली की तुम्हाला योग्य मार्गदर्शक भेटतात, त्या पंथातली योग्य माणसं भेटतात, जी तुम्हाला अधिक अनुकूल असं ज्ञान देतात किंवा त्यात सगळ्या योग प्रक्रिया शिकवतात. आणि मग हे सगळं करता करता बाह्य स्पर्श नाही म्हणजे विषयांचा कॉन्टॅक्ट नाही, आणि नुसताच विषयांचा कॉन्टॅक्ट नाही असं नाही, तर स्वस्थ बसलेले असताना त्यांच्या वृत्तीही मनामध्ये आता हळूहळू कमी कमी होत जात आहेत. अशा अवस्थेमध्ये अंतर्मुखता प्राप्त व्हायला लागते. आता या दोन्हीचं कॉम्बिनेशन खूप आवश्यक आहे बरं का, की फक्त इंद्रियांचं दमन करून विषय येऊ दिले नाहीत हे आपण करू शकतो, पण मनाने त्या विषयांचं चिंतन होत नाही, ही गोष्ट साधायला जास्त कष्ट पडतात. आपल्याला हा दुसऱ्या अध्यायात एक श्लोक गेलेला आहे. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. जोपर्यंत ते पर दिसत नाही, पर म्हणजे आत्मतत्व किंवा परमात्म तत्व, तोपर्यंत विषय घेणं, त्यांचा आहार जरी बंद केला तरी त्याच्यातला रस नाही कमी होत. आणि तो रस कमी व्हायला हवा असेल तर जास्तीत जास्त अंतर्मुखता म्हणजे बाहेर वळलेली इंद्रिय ही आत वळवणं, अंतर्मुख करणं, म्हणजे त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणं हे खूप गरजेचं आहे. एखाद दिवशी ध्यान करून नाही होत, अनेक दिवस जेव्हा करू किंवा आपण 1 तास करू तेव्हा त्याच्यातली 5 मिनिटं किंवा 10 मिनिटच खरं ध्यान घडलेलं असतं, बाकी आपण फक्त देहानी बसायचा प्रयत्न केलेला असतो. तर जसं जसं ही अंतर्मुखता साधायला लागते तसं तसं मग बाह्य जगताशी संबंध आवडेनासा होतो किंवा तिथे त्याच्यातून आपल्याला विरक्ती किंवा पुरे झालं आता बाहेर बघणं, थोडं आत बघूयात, आणि ते आवडायला लागतं. अंतरातच ध्यान नाही लागणार कदाचित, पण शांत बसणं आणि अंतर्मुख होणं आणि तो प्रयत्न करणं सुद्धा आपल्याला आवडायला लागतं. आणि हा मग थोडा थोडा अनुभव वाढत जातो, आणि मग हा अनुभवच आपल्याला तसा तो वाढीला लागतो, तसा तो बाह्य विषय स्पर्श सोडून देण्यासाठी आपल्याला तोच अनुभव मदत करतो. ज्ञानदेवांची एक ओवी ह्या बाबतीत सांगते, आणि ह्या ओवीचा आपण आधी पण एकदा एकदा नाही मला वाटतं 2दा 3दा आपण त्याचा रेफरन्स घेतलेला आहे. काजे यया मनाचे एक निके, जे देखलिया गोडीचिया ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कवतिके, दावीत जाईजे. मनाचं मनाचं जे स्वरूप आहे किंवा मनाची जी सवय आहे ती लक्षात जर घेतली तर त्याला जे दाखवू ते आवडतं. मग हे जर तुम्हाला कळलंय तर मग त्याला चांगलंच काहीतरी दाखवा ना, म्हणजे ती गोडी त्याला आवडली तर तुमचं काम होऊन जाईल. म्हणून अनुभव सुखची कवतिके दावी, तर त्याला आणखीन फुलरे कर, बघ तुला किती छान वाटेल, तुझं असं होईल, तुझं तसं होईल, मनालाच समजवायचं. आणि हीच गोष्ट तुकाराम महाराजांनी सांगितली, अनुभवे अनुभव अवघाची साधला, तरी स्थिरावला मनु ठाई. अनुभव घेत घेतच त्या अनुभवामध्ये आणि उच्च अनुभवापर्यंत तो अनुभवच तुम्हाला घेऊन जाईल, म्हणजे तुम्ही तिथे जाऊन स्थिर आहात. आता इथे जे आपण म्हटलंय की बाह्य स्पर्शेश्व सक्तात्मा विंदत्यात्मनी यत् सुखम, तर हे ज्ञानीचं वर्णन आहे. तर ज्ञानीला हे कसं काय साधतं की एवढे सगळे प्रलोभन आजूबाजूला असताना त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आणि आत चित्त वळवून थांबणं हे त्याला कसं काय जमतं.
ते एका ज्ञानीचं उदाहरणाच्या साहाय्याने आपण बघूया. शुकदेव आणि जनक यांच्यातला घडलेला प्रसंग आहे. शुकदेवांनी जनक राजाकडून आत्मज्ञान प्राप्त केले हे आपल्याला आता माहिती आहे. बरेच वेळेला आपण याही गोष्टींचा संदर्भ घेतलेला आहे. तर शुकाचार्य हे मुळातच योगज्ञानी होते, विरक्तही होते. पण योग मार्गामध्ये अडथळा आणणारी एक अडचण त्यांच्या स्वभावामध्ये होती किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये अजून एक थोडासा छोटासा दुर्गुण शिल्लक राहिला होता. आणि तो म्हणजे त्यांच्यामध्ये एक सूक्ष्म अहंकार होता. आणि जनक राजांनी जेव्हा त्यांना आत्मज्ञान द्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी विविध प्रकारे त्यांच्यामधला तो विवेक जागृत केला. सूक्ष्म विवेक जागृत करून तो वाढवत नेला आणि मग त्यांची दृष्टी आत्मसंस्थ केली. या काळामध्ये जे काही प्रसंग घडले त्याच्यामधला एक प्रसंग. एक दिवस जनकांनी शुकदेवांना सांगितलं की तुम्ही या संपूर्ण राजमहालात फिरून या सगळीकडे, अगदी अंतःपुरात सुद्धा जा, सगळीकडचं काय काय कुठे कुठे आहे ते सगळं एकदा पाहून या. शुकदेव जातात, सगळीकडे फिरतात, बघतात, पण मुळातच ते विरक्त असल्यामुळे ते कुठेही अडकत नाही. लवकरच त्यांचं सगळं भरभर भरभर पाहून होतं आणि परत येतात. तर परत येताना त्यांच्या मनात एक विचार असा येतो की इतके हे सगळे उपभोगाचे, ही सगळी रेलचेल उपभोग्य पदार्थांची आणि हे सगळं ऐश्वर्य आणि शृंगाराच्या या सगळ्या वस्तू इतक्या आजूबाजूला असताना एखाद्या योगाचं सुद्धा चित्त खरं म्हणजे अस्थिर होऊ शकतं. आणि असं जर त्याचं झालं तर ते पुन्हा तो एकाग्र कसा करेल, असा एक बारीकशी शंका किंवा विचार त्यांच्या मनामध्ये येऊन जातो. आणि तो विचार जनक राजांना कळतो. पण जनक राजा हे आत्मज्ञानी असल्यामुळे आणि ते शिष्याला तयारच करत असतात, त्यामुळे शिष्याच्या मनात काय चाललंय हे ते ओळखतात. शुकदेव परत आल्यानंतर त्याला ते त्याला एक पणती देतात. पणतीमध्ये काठोकाठ तेल भरलेलं असतं, वातही घातलेली असते आणि ती पणती पेटवलेली असते. ती पेटती पणती त्यांच्या हातात देतात आणि शुकदेवांना सांगतात की आता दुसरा एक्सरसाइज, ही पेटती पणती घेऊन परत तू जिथे 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 जाऊन आलास तिथेच पुन्हा एकदा जाऊन, पण यावेळेला त्या पणतीतलं तेल सांडता उपयोगाचं नाही आणि दिवाही विजता कामा नये, पणती तेवत राहायला पाहिजे. झालं, परत ते जातात, सगळीकडे फिरून येतात. थोडासा वेळ जास्त लागतो पण आता ते पणतीचं अवधान त्यांना सांभाळायचं असतं, ती विझू द्यायची नसते. मग ते येतात. मग जनक त्यांना म्हणतात की काय दिसलं, काय काय दिसलं तुला आता. काहीच दिसलं नाही. असं कसं काहीच दिसलं नाही, कारण की सगळा वेळ माझं लक्ष या फक्त ज्योतीवरतीच होतं. मग जनक राजा म्हणतात तुला जो प्रश्न मनात आला होता की नाही विचार, त्याचं उत्तर हेच आहे की योगज्ञानी पुरुष जेव्हा संसारामध्ये वावरत असतो तेव्हा त्याचं सगळं लक्ष आत्मज्योतीवरतीच असतं. त्यामुळे तो संसार पाहत असला तरी तो त्याच वेळी पाहत नसतोही आणि त्याच्याकडे आकृष्ट होणं तर फारच दूर राहील. म्हणजे आवश्यकतेपलीकडे संसारात त्याची वृत्ती जातच नाही आणि मग ती आत्मस्वरूपावरतीच स्थिर होऊ शकते. असं त्यांच्यामधला विवेक जागृत करून त्यांचं आत्मबोध प्रबोधन जनक राजा करतात. तर असं जेव्हा मन स्ववरती स्थिर झालं की त्या सुखाच्या अनुभवामुळे बाह्य स्पर्शांबद्दलची ओढ कमी होते आणि ती अवस्था जसजशी गाढ होत जाते, वाढत जाते, तसतशी बाह्य आकर्षणही फिकीच पडायला लागतात, ती तुम्हाला भुलवूच शकत नाही, अशी एक अवस्था आहे. मग ध्यान योगामध्ये मी या स्फुरणावरती अवधान ठेवून राहण्याची प्रॅक्टिस साधारणपणे योगी लोक करतात आणि मग किंवा साधक म्हणू आपण त्यांना. आणि करता करता ती प्रॅक्टिस करता करता ते मी हे स्फुरण जिथून उठतं त्या स्वरूपावर लक्ष केंद्रित करण्याची कला ही आपोआपच हस्तगत होते त्या साधकांना. आणि मग स्ववरती एकदा झटकन लक्ष केंद्रित व्हायला लागलं की स्वचं स्वरूप, मूळ स्वरूप अधिकाधिक स्पष्ट होत जातं. त्यालाच आपण वस्तू किंवा आत्मतत्व ओळखणं असं म्हणत. आणि त्याच्यावर चित्त राहण्यामुळे खरं खरं जे सुख असतं ते त्याच्यामुळे प्राप्त होतं. हे तुकाराम महाराजांनी एका अभंगात फार सुंदर सांगितलेलं आहे. तुकाराम महाराज जे म्हणतात ना की वेदांचा जो अर्थ आम्हासची ठावे
ते त्यांचे अभंग वाचल्यानंतर आपल्याला खरोखरी पटतं. सध्या तुकाराम कथेतले काही काही अभंग वाचत असल्यामुळे, म्हणजे पूर्वी मी हे नुसतं ऐकत होते की तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय, तुकाराम महाराजांनी तसं म्हटलंय, पण खरोखरीच ते खरंच वेद शिकले होते नव्हते, त्यांचे गुरु कोण होते काही आपल्याला, तसं त्यांचं चरित्र मला काही फारसं माहिती नाहीये. पण त्यांना वेदामध्ये जे सांगायचं होतं ते खरोखरी उमगलेलं होतं, हे त्यांच्या शब्दरचनेतून, अभंग रचनेतून आपल्याला निसंशयपणे कळतं. आता हा अभंग वाचते. ओळखारे वस्तू सांडारे कल्पना, नका आडराना जाऊ झणी, झणी जाल कोठे बुडवाल हित, विचारी मनात आपुलिया. म्हणजे बाह्य स्पर्शांकडे जाऊ नका. आपुलिया जीवे शिवासी पहावे, आत्मसुख घ्यावे वेळोवेळा, घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे, भूती लीन व्हावे तुका म्हणे. आता या आत्मज्ञानाच्या, म्हणजे आता बाह्य स्पर्शेश्व सत्तात्मा हा एक भाग आपण बघितला, पण पुढचा जो भाग आहे स ब्रह्मयोग युक्तात्मा, तोही तितकाच महत्वाचा आहे. म्हणजे अखंड आनंद मिळण्यासाठी फक्त विषयांच्या ठिकाणी आसक्ती न राहणं, म्हणजे विरक्ती, एवढी फक्त विरक्ती पुरेशी नाही, तर आत्मयोगात चित्त राहिल्यामुळे आणि विरक्ती असल्यामुळे अशा दोन्ही गोष्टी जेव्हा होतील तेव्हा ते आत्मसुख हे प्राप्त होईल. आणि मग ते सुख कसं असतं, तर ते शांतिमय असतं. तर या सुखाची हे जाती जे आपणची धरी शांती, असं त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात. मात्र ते कसं असतं नेमकं, किंवा किती आनंददायी असतं, हे मात्र शब्दातून सांगता येत नाही. कारण त्याला नारद भक्ती सूत्रामध्ये एक सूत्र सांगितलंय, मुकास्वादनवत. मुक्या माणसाने गोड किंवा साखर खाल्ली तर ती किती गोड होती आणि त्याला किती छान वाटलं हे तो शब्दात सांगू शकत नाही, पण त्याला अनुभव आलेला असतो. तसंच ब्रह्मज्ञानाला आपण मागच्याच श्लोकाच्या दरम्यान जो मिठाच्या बाहुलीचा उदाहरण बघितलं होतं, की मिठाच्या बाहुलीला आत्मशोध लागला का? लागला. ते सांगायला ती शिल्लक राहिली नाही. तसं इथे यांना आत्मसुख मिळतं, पण त्या सुखात नेमकं काय काय त्यांना वाटलं हे सांगायला त्यांच्याकडे शब्द नसतात. संत कबीर म्हणतात, आत्म अनुभव ज्ञान की जो कोई पूछे बात, सो गुंगा गुड खाई के कहे कौन मुख स्वाद. त्यामुळे आणि जो सांगतो की असं वाटलं तसं वाटलं, त्याच्या जरा आत्मानुभवाबद्दलच आपल्याला थोडी शंका येऊ शकते. तरी म्हणजे हा विषय बाजूला ठेवला तरी सर्व संतांनी आटोकाट प्रयत्न केलाय की त्यांना जे कळलंय ते काही प्रमाणात तरी शब्दबद्ध करून तुमच्यापर्यंत आणावं आणि तुम्हाला तिकडे आकर्षित करावं, याच्यासाठी आहे ते. अमृतानुभव जो ज्ञानेश्वरांनी लिहिलाय तो सगळा त्यांच्या आत्मसाक्षात्काराचा अनुभवच मांडलेला आहे. आणि म्हणूनच आता अमृतानुभव ही सगळ्यात कळायला खूप कठीण अशी रचना आहे. पटपट कळत नाही ती, कारण आपण त्या लेव्हलला गेल्याशिवाय आपल्याला ते कळणंच शक्य नाही. आणि म्हणून मग आता पुढचा जो श्लोक आहे, सब्रह्म योग युक्तात्मा सुखमक्षयम अश्नुते. अशा प्रकारे तो ब्रह्मयोग युक्तात्मा, म्हणजे ब्रह्मात योग म्हणजे समाधी लागणं, ही जी अंतःकरणाची समाहित अवस्था आहे त्या त्या अवस्थेत असलेलं ज्याचं अंतःकरण आहे असं. आता ब्रह्मयोगालाच आत्मयोग पण म्हणता येतं, आत्मस्वरूपाशी चित्तयुक्त राहणं. आता इथे पहिली ओळ आणि दुसरी ओळ ह्याच्यामध्ये एकाच सुखाबद्दल बोलतायत, असं मी सुरुवातीला म्हटलं होतं. बाह्य स्पर्शेश्व सत्तात्मा विंदत्यात्मनी यत सुखम, जे सुख बाह्य स्पर्शापासून विरक्त झालेली व्यक्ती आत्म्यामध्ये मिळवतं, तेच सुख ब्रह्मयोग युक्तात्मा हा अक्षयपणे मिळवतो. थोडासा फरक आहे बरं का या दोन्हीमध्ये. सुख तेच जरी असलं तरी त्याच्या मात्रेत फरक आहे. कारण पहिली ओळ जी आहे ना ती साधकासाठी आहे आणि दुसरी जी ओळ आहे ती सिद्धाची अवस्था आहे. साधकाला साधनेच्या दरम्यान त्याची थोडी थोडी अनुभूती मिळते. तो ज्या प्रमाणात आत्म्याशी जोडला गेलेला आहे त्या प्रमाणात तो सुख तेवढ्या तेवढ्या काळापुरता अनुभवतो आहे. आणि ब्रह्मयोग युक्तात्मा मात्र अखंडपणे ते सुख अनुभवतो आहे, कारण त्याची तदाकारता जास्त काळासाठी आहे किंवा सततच आहे.
असं म्हणू आपण. तर हा हा एक फरक झाला. आता ह्या दोन ओळीमध्ये निर्देशित केलेल्या सुखांमध्ये अजून एक फरक आहे. तो आपल्या रामसुखदासांच्या विवेचनामधून लक्षात येऊ शकतो. ते काय म्हणतात की बाह्य स्पर्शांपासून अलिप्त झालेला, विरक्त झालेला जो असतो साधक, तो त्याला एक प्रकारचं सात्विक सुख मिळायला लागलेलं असतं. ते सात्विक सुख कशा वृत्तींमधून त्याला मिळतं की मी सुखी आहे, मी ज्ञानी आहे, मी निर्विकार आहे, माझ्यासाठी आता काही कर्तव्य उरलेलं नाही, अशा वृत्तींच्या माध्यमातून एक सूक्ष्म अहंकार त्याच्या मनामध्ये असतो. तो अजून पूर्ण एकरूप झालेला नाहीये. तो ते सुख अनुभवतो. म्हणजे अजून त्रिपुटी शिल्लक आहे. म्हणजे अनुभव्य, अनुभवक आणि अनुभव ही त्रिपुटी जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत त्याला अक्षय सुख मिळणार नाही. तेवढ्या पुरेसच मिळेल. त्रिपुटीतलं सुख हे थोडं कमी दर्जाचं आहे. पण ते सात्विक सुख आहे. आणि ते त्या सूक्ष्म अहमच्या निवृत्तीसाठी परमात्मा तत्वाशी पूर्णपणे अभिन्नता साधणं, पूर्णपणे तदाकारता साधणं हे गरजेचं आहे. आणि ते ऐक्य पूर्ण झाल्याशिवाय आपलं स्वतंत्र व्यक्तित्व किंवा आपलं अस्तित्व हे पूर्ण विलीन होत नाही. आणि म्हणून जोपर्यंत साधक हा सात्विक सुखाचा अनुभव चालू ठेवतो, करत राहतो, तोपर्यंत त्याच्या ठिकाणी सूक्ष्म अहंकार शिल्लक राहतो. आणि त्याच्यामुळे त्याला ती सूक्ष्म मर्यादा पडतात. म्हणजे अमर्याद आनंदाचा अनुभव तो घेऊ शकत नाही. म्हणून इथे त्यांचं म्हणणं की सात्विक सुखाचा सुद्धा उपभोग जेव्हा थांबवतो साधक, किंवा ते थांबवतो किंवा थांबतो, आता हे करता येतं का गोष्टी होतात, तर मला असं वाटतं की ते करण्यापेक्षा होत असावं. करता करता ते कधीतरी एका पॉइंटला होऊन जातं. तर जेव्हा तो सूक्ष्म अहम सुद्धा गळून पडतो तेव्हा साधकाला नित्य आणि चिन्मय आणि एकरस अशा अखंड सुखाचा अनुभव येतो. इथे आपल्याला हे लक्षात येतं की सत्वगुण म्हणजे आधी तमोगुणातून रजोगुणापर्यंत साधक आला, रजोगुणातून त्याचा सत्वगुण वाढवला, पण तो वाढलेला सत्वगुण सुद्धा कधीतरी सोडायचा. त्या सत्वगुणाला धरून बसायचं नाहीये. कारण निर्गुण परमात्म्याशी जर एकाकार व्हायचं असेल तर सत्वगुण सुद्धा मध्येच येणार, आडच येणार. तो निर्दोषम ही समम ब्रह्म तस्मात ब्रह्मणी ते स्थिता. ब्रह्माचे जे गुण आहेत त्याच्या जवळ जितके तुम्ही जाल, जितके ब्रह्मासारखे व्हाल, तेवढे तुम्ही ब्रह्मामध्ये विलीन होऊ शकणार. म्हणून सत्वगुण सुद्धा सोडल्याशिवाय निर्गुण निराकार ब्रह्मामध्ये एकरूपता साधणार नाही, असं ह्या श्लोकामध्ये सांगितलं. आता आपण ज्ञानेश्वरी वाचूया, ओव्या 105 ते 108. जे आपणपे सांडूनी काही इंद्रियग्रामावरी येण्याची नाही, तो विषय न सेवी हे काही विचित्र येथ. जो आत्मस्वरूपाला सोडून कधीही इंद्रियांच्या स्वाधीन होत नाही, तो विषय सेवन करीत नाही, यात आश्चर्य कसले. आधी आपण ह्या तिन्ही ओव्या वाचून घेऊ. फार एक्सप्लेनेशन ह्याला नंतर लागणार नाहीये, पण जे एक दोन पॉइंट्स आहेत ते मी नंतर सांगते. सहजे स्वसुखाचे नि अपारे, सुरवाडलेनी अंतरे, रचिला म्हणूनी बाहिरे, पाऊल न घाली. स्वाभाविक व अमर्याद आत्मानंदाने त्याचं अंतरंग पूर्ण सुखावलेलं असल्यामुळे तो त्या आनंदातून बाहेर मुळीच पडत नाही. सांगे, आता इथे पुढे उपमा दिली. सांगे कुमुद दळाचे नि ताटे, जो जेवीला चंद्रकिरणे चोखटे, तो चकोरू काही वाळुवंटे चुंबितू असे. काय उपमा दिली आहे. अरे, ज्या चकोराने कुमुदाच्या पाकळीच्या ताटातून चंद्रकिरणांचा सुग्रास सेवन केलं, तो चकोर वाळवंटाची चव घेईल काय. कुमुद म्हणजे जी कमळं रात्री चंद्रप्रकाशामध्ये उमलतात त्यांना कुमुद म्हणतात. तैसे आत्मसुख उपाईले, जयासी आपण पेची फावले, तया विषयो सहज सांडवले म्हणो काही.
त्याप्रमाणेच ज्याला आत्मसुखाचा लाभ होऊन ब्रह्मस्वरूप प्राप्त झाले तो विषयातून आपोआपच निसटला हे सांगणेच नको. आता या ओव्यांच्याकडे जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये साधकाची अवस्था वर्णनच केलेली नाही, गृहीतच धरलेली नाहीये ज्ञानेश्वर महाराजांनी. कारण आपल्याला माहितीये खरं तर आपण या श्लोकांचा जो विभाग आहे विषयाचा विभाग त्याची जेव्हा प्रस्तावना पाहिली होती तेव्हा आपण हे बघितलं होतं की या श्लोकामध्ये अं साधकाच्या अवस्थेतल्या कुठल्याच गोष्टींचं कुठल्याही टप्प्यांचं वर्णन केलेलं नाहीये. ते सगळे टप्पे ओलांडून जो ऍक्च्युअली पोहोचलेला आहे त्या ज्ञानीची लक्षणं सांगितलेली आहेत. पण आपण विवेचना दरम्यान पुष्कळ साधनेविषयी बोललो आणि त्याचं कारण असं होतं की सिद्धाची जी लक्षणं आहेत ती साधकासाठी पोहोचण्यासाठीचे ध्येय आहेत आणि तिथपर्यंत कुठल्या पद्धतीने आपण पोहोचू शकू याचा विचार करत करतच पुढे जावं या उद्देशाने आपण त्याच्या साधनेच्या अंगाने सुद्धा आपण विचार केला. पण ज्ञानेश्वर महाराजांनी साधनेच्या अंगाने काही विचार किंवा साधकाच्या बाजूने काही लिहिलंच नाही. कारण सगळ्या श्लोकांचा प्रवाह हा ज्ञानी पुरुषांच्या स्थितीचा आणि लक्षणांचाच आहे. त्यामुळे ते म्हणतात की ज्याला इंद्रियांच्या गावी येणंच नाही, जर जायचंच नाही, तो विषय सेवनामध्ये आसक्त नाही, यात विशेष काय? तसंच होणार ना नॅचरली. कारण अपार आत्मसुखाने त्याचं अंतःकरण भरून गेलेलं आहे. तो सुखप्राप्तीसाठी बाहेर पाऊल कशाला घालेल? मला इथे एक आपलं मराठी गाणं आठवलं की वाचताना, घरात हसरे तारे असता मी पाहू कशाला नभाकडे. तसं आहे की आता त्याला आताच एवढं सुख मिळत आहे तर बाहेर तो सुखासाठी जाईलच कशाला. आणि एक तुकाराम महाराजांच्या अभंगाची ओळ त्याचा सुद्धा आपण बरेच वेळा संदर्भ घेतलाय. चित्त चाकाटले स्वरूपा माझारी न निघे बाहेरी सुखावलो. आता मला इथेच इतकं छान वाटतंय की मला बाहेर जाण्याची गरजच नाही. आणि मग पुढचा दृष्टांत खूप सोपा आहे की एकदा चकोरांनी चांदणं प्याल्यानंतर तो वाळवंटातलं मृगजळ प्यायला जाईल का? त्याला गरजच नाहीये त्याची. तो इतका आत सुखावलेला आहे की त्याच्यामुळे त्याचे बाहेरचे विषय हे सहजच सांडले गेलेले आहेत. आता इथे आपला हा श्लोक पूर्ण झालेला आहे आणि पुढच्या श्लोकामध्ये आता ज्ञानी व्यक्तीची लक्षणं सांगता शेवटचा श्लोक येतो आता 22वा, लक्षणं सांगणारा. आणि त्याच्यामध्ये विषय सुखात न रमण्याचा उपदेश कसा केला जातोय ते आपण बघू. सुरुवात करून ठेवू आपण. श्लोक वाचून त्याचा अन्वय अर्थ वाचून घेऊ आणि मग बाकीचं विवेचन पुढच्या वेळेला करू. ये हि संस्पर्जा भोगा दुःख योनय संस्पर्श एव ते. ज्या हा, ये हि संस्पर्शजा भोगा दुःख योनय एव ते आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः. विषयातील जे भोग ते दुःखासचे कारण येती जसे तसे जाती विवेकी नरमे तिथे. येही संस्पर्शजाः भोगाः दुःखयोनयः एव ते आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः. ये संस्पर्शजाः भोगाः म्हणजे जे इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगामुळे मिळणारे जे भोग आहेत ते दुःखयोनयः एव ते दुःखाचेच मूळ आहेत. ही कारण ते कसे आहेत? आद्यंतवंतः ते आदि अंत असणारे म्हणजे अशाश्वत आहेत. तस्मात म्हणून हे कौंतेय, हे कुंतीपुत्र अर्जुना, बुधः तेषु न रमते. ज्ञानी पुरुष त्यात रमत नाही. फक्त मराठी अर्थ परत एकदा वाचू. इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगातून उत्पन्न होणारे जे विषयोपभोग आहेत ते दुःखाचेच मूळ आहेत. कारण ते आदि अंत असणारे म्हणजे अशाश्वत आहेत. आणि म्हणून हे कुंतीपुत्र अर्जुना, ज्ञानी पुरुष त्यात रमत नाही. ज्ञानी पुरुष त्यात रमत नाहीत. आता ते रमत नाहीत हे आपण आधी पण बघितलं. म्हणूनच ते बाह्य स्पर्शेश्व सक्तात्मा आहेत. त्याचं कारण, त्याची दोन कारणं या श्लोकामध्ये दिलेली आहेत. की एकतर एक पहिलं कारण दिलंय की ते दुःख योनयः आहेत, हे पहिल्या ओळीत दिलंय. आणि दुसरं कारण आहे
ते आद्यंतवंत आहेत, आदी आणि अंत असणारे आहेत. हे दुसरं कारण दिलंय. आपण बाकीची आता चर्चा सुरुवात केली तर संपणार नाही, त्यामुळे आपण इथे थांबूयात. पुढच्या वेळेला आपण हा श्लोक पूर्ण घेऊयात व्यवस्थित. प्रार्थना म्हणते, ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.